या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। कौटुंबिक वादातून नातवाची आजीला मारहाण। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: कौटुंबिक वादातून सून अनुपमा आणि नातू श्रीकांत या दोघांनी मिळून ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याची घटना 21 जुलै रोजी 1च्या सुमारास घर नंबर 80 भांडेगल्ली, शुक्रवार पेठ, सोलापूर येथे घडली। रुक्मिणी हरिभाऊ नरखेडकर, वय 76, राहणार भांडेगल्ली, शुक्रवार पेठ, सोलापूर असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे। नातू व सुनेकडून झालेल्या मारहाणीत त्यांना दुखापत झाल्याने भैया चौक येथील एसीएस हॉस्पिटल येथे महिला वॉर्ड मध्ये आंतररुग्ण उपचाराकरता त्यांना दाखल करण्यात आले आहे। दरम्यान महिलेचा मुलगा उमेश हा मिठाई बनवण्याच्या गोडाऊन मध्ये जात असताना श्रीकांत याने वाटेतच अडवले आणि दरवाजामध्ये उभारून तू गोडाऊन मध्ये जायचं नाही असे म्हणून शिव्या देऊ लागला। त्याला समजावण्यासाठी गेलेल्या रुक्मिणी नरखेडकर यांना श्रीकांत याने आली का म्हातारी, तुझ्यामुळे याला मस्ती चढली आहे असे म्हणून ढकलून दिले। सून अनुपमा हिने देखील आपल्या सासूला माझ्या मुलाला परत त्रास देऊ लागलीस का असे म्हणून केस पकडून खाली पाडून मारू लागली। घटना घडताना मुलगा उमेश भांडण सोडवण्यासाठी गेला असता संशयितांनी उमेश यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिव्या दिल्या। या झटापटीमध्ये अनुपमा हिच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून खाली पडले। त्यामुळे श्रीकांत याने शिव्या देत बाजूला पडलेल्या विटेचा तुकडा घेऊन आजीच्या कपाळावर मारला आणि तुझ्यामुळे माझ्या आईचे मंगळसूत्र तुटले, आता त्याचा खर्च दे असे म्हणून 500 रुपयांच्या काही नोट काढून घेतल्या। या मारहाण प्रकरणात रुक्मिणी हरिभाऊ नरखेडकर, वय 76, राहणार भांडेगल्ली, शुक्रवार पेठ यांच्या फिर्यादीवरून सून अनुपमा महेश नरखेडकर, नातू श्रीकांत महेश नरखेडकर, राहणार घर नंबर 80 भांडेगल्ली, शुक्रवार पेठ यांच्या विरोधात 23 जुलै रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तपास पोलीस कर्मचारी कसबे हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।